जय महाराष्ट्र. विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रातून काढून टाका या मागणीचं पत्र राज्य शासनाकडे दिलं आहे. तसंच त्याविषयी आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतली. यावर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता त्यांनी देखील औरंगजेबाची कबर इथं नसावी अशीच भूमिका घेतली. आता निश्चितपणे औरंगजेबाचं ज्या पद्धतीने त्याचं एकूण कार्यकाळ आहे, त्यांनी ज्या पद्धतीने त्याच्याच राज्यातील केवळ दुसऱ्या धर्मातील नागरिक असल्यामुळे म्हणजे केवळ हिंदू असल्यामुळे हिंदूंवर जिझिया कर लादला, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची इतक्या अमानुषपणे आणि कपट्यानं हत्या केली, त्या औरंगजेबाबद्दल कुठल्याही पद्धतीचं प्रेम या महाराष्ट्रातील कुठल्याही जनतेच्या मनात नाही, हे 100% त्याच्यात काही दुमत नाही. पण आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, औरंग्या असू द्यात किंवा अफजुल्या असू द्यात, यांची त्या ठिकाणी असलेली थडगी ही प्रतीक आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि अफजुल्या आणि औरंग्या यांच्या पराभवाची. ज्यावेळी अफजल खान किंवा औरंगजेब यांचा सामना छत्रपती शिवाजी महाराजांशी होणार होता, त्याच्या अगोदर जर या दोघांचा इतिहास बघितला तर तो खूप वेगळा होता. म्हणजे यांना पराभूत करू शकणारे केवळ छत्रपती शिवाजी महाराजच होते, छत्रपती संभाजी महाराजच होते. बाकी कुणालाही इतिहासात ते फारसं शक्य झालेलं दिसत नाही. औरंगजेब तर कित्येक दिवस त्याला शहाजहांनी दख्खन म्हणजे महाराष्ट्रातच ठेवला होता, महाराष्ट्राचा सुभेदार म्हणून मुघलांचा. त्याला तो दिल्लीत येऊ देत नव्हता. आणि ज्यावेळेस दारा शिकोह हा पुढचा बादशाह होणार असं औरंगजेबाला कळालं, त्यावेळेस तो दिल्लीत जातो, स्वतःच्या भावाशी युद्ध करतो, ते युद्ध जिंकतो आणि स्वतःच्याच बापाला कैदेत टाकतो. म्हणजे औरंगजेब हा खूप कपटी होता, खूप चालाक होता, खूप धूर्त होता, अशीच त्याची ओळख होती. पण औरंगजेबाचा हा सगळा धूर्तपणा, हा सगळा कपटीपणा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढे चालला नाही. त्याच्यामुळं औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी असणं, त्याचं थडगं त्या ठिकाणी असणं हे गरजेचं आहे. कारण ते प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचं. आणि हे का बोलावंसं वाटतं, तर महाराष्ट्रात आजही काही लोक अशी आहेत की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि एकूणच संपूर्ण भोसले घराणं यांच्याबद्दल कुठं ना कुठं मनामध्ये किंचित का होईना पण राग आहे, एक चीड आहे. ही आहेत अशी मंडळी, ती आपल्याला दिसत नाहीत पण ती आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं सर्वसामान्यांशी असलेलं नातं, त्यांनी बंद केलेली वतनदारी, स्त्रियांसाठी त्यांनी केलेल्या विशेष तरतुदी, शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या विशेष तरतुदी, या सगळ्या गोष्टी त्यांना न पटण्यासारख्या होत्या. म्हणून त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राग आहे. त्यांना शिवाजी महाराज कसे हवेत, केवळ अफजल खानाला मारलेले, शाहिस्ते खानाची बोटं कापलेले, पण छत्रपती शिवाजी महाराज शासक म्हणून कसे होते हे त्यांना कधीही नको आहे. कारण शासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे जर लोकांपर्यंत गेलं तर लोक शाणी होतील आणि ह्यांच्यावरच उभे राहतील. ही एक कीड या महाराष्ट्रात आहेच. त्याचंच एक उदाहरण आपण बघितलं होतं, प्रशांत कोडतकर, ज्या पद्धतीने ते एक कॉल रेकॉर्डिंग बाहेर आलं, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल त्या प्रशांत कोडतकरनी जी शब्द वापरले, बरं त्या कोडतकरचे फोटो कुणाबरोबर आहेत हे आपण सगळ्यांनीच बघितलं. म्हणजे ही पिलावळं, म्हणजे त्यांनी कॉल चालू असताना सगळ्यांना माहिती की आता कॉल रेकॉर्ड वगैरे होतात, असं असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली. ही ऑफ द रेकॉर्ड काय बोलत असतील याचा विचार करा. आणि राहिला प्रश्न ही थडगी कुठे असली तर काय होईल याचा, तर एक लक्षात घ्या, या औरंगजेबाच्या किती अवलादी वळवळल्या तरी त्यांना ठेचण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रत्येक मावळ्यामध्ये आहे. या अवलादी वळवळतात, आम्ही मान्य करतो, पण या अवलादींना ठेचण्याची ताकदही आमच्या मनगटामध्ये आहे, याच्यात काही शंका नाही. आम्ही नाही घाबरत त्यांना. आणि दुसरं एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे बाबर की हुमायून कुणाची तरी कबर अफगाणिस्तान किंवा त्या पट्ट्यामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी अनेक भारतीय अफगाणिस्तान किंवा तिथं फिरायला गेल्यानंतर त्या कबरीवर जातात. म्हणजे ते हिंदू असू, ते मुसलमान असू, ते कुणी असू,
तर तिथं एक असंच मी एक लेख वाचलेला होता की आपल्याला एक नागरिक तिथे गेले, त्यांनी ती कबर बघितली आणि त्यांच्यासोबत तो जो गाईड होता, त्या गाईडला त्यांनी त्याच्याबद्दल विचारलं, हुमायूं किंवा बाबर कोण असेल तो असेल. तर तो म्हटला की तुम्हा भारतीयांना ह्याचं काय एवढं कौतुक आहे ते मला कळत नाही. म्हटला हा इथून पळून गेला, इथे याला राज्य करता आलं नाही म्हणून हा इथून पळून गेला आणि भारतात जाऊन त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि मेल्यावर पुन्हा इथंच आला. पण आमच्या दृष्टीने याची किंमत शून्य आहे. हे अफगाणिस्तानमधला एक मुस्लिम नागरिक म्हणत होता. आणि तसंच ज्या कुणालाही औरंग्याच्या नावाच्या मागं पुढं कुठे आलमगीर लावावं असं वाटतं, त्यांनी इराणच्या बादशहाचा तो किस्सा अजूनही त्यांना सांगितला गेला पाहिजे की औरंगजेबाचं दूत ज्यावेळी त्याच्या 50व्या वाढदिवसाचं आमंत्रण देण्यासाठी इराणच्या बादशाहाकडे गेला आणि त्यांनी पत्राच्या शेवटी लिहिलं होतं की आलमगीर औरंगजेब, त्यावर इराणच्या बादशाहाने त्याला असं सुनावलं होतं की तुझ्या हिंदुस्थानमध्ये, तू जिथं बादशाह म्हणून मिरवतोस त्या हिंदुस्थानमध्ये छत्रपती शिवाजी या या नावाच्या एका राजाने तुला सडोकी पळू करून सोडलेलं आहे. तिथं तुला काही करता येत नाही. तू कसला रे आलमगीर? आणि तू जर आलमगीर असेल तर आम्ही कोण? तुझ्या घरी बाहेर धुणी मांडी करायला येतो का? अशा शब्दात इराणच्या बादशाहाने सुनावलं होतं. हे इराणच्या बादशाहाचे शब्द होते, ज्याला छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते माहिती होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्या म्हणजे मुघलशाही, कुतुबशाही, ह्या सगळ्या शाह्या ज्या होत्या, हे सगळे अमानुष कारभार करणारी जी लोक होती यांच्या कशी नाकीनं मानले ते इराणच्या बादशहाला माहिती होतं. म्हणजे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ह्या अशा कितीही कबरी असल्या, अशा कितीही थडग्या असल्या तरी जो माणूस, जी व्यक्ती मोठी आहे त्या व्यक्तीचं मोठेपण कधीही संपत नाही. त्यामुळं विशेष म्हणजे बहुजनांच्या मुलांनी या सगळ्या वादात पडूच नाही. जर या सगळ्या आंदोलनामध्ये जायचंच असेल तर कुलकर्णी, जोशी, अभ्यंकर यांच्या मुलांना जाऊ द्यात. कदम, जाधव, खोपडे यांच्या मुलांनी तिथं जाण्याची काही गरज नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात कितीही अवलादी वळवळल्या तरी त्या अवलादींना ठेचण्याची ताकद आपल्या मनगटांमध्ये आहे. त्याच्यामुळं ह्या असल्या कुठल्याही गोष्टींना बहुजनांच्या मुलांनी बळी पडू नये. कुठल्याच बहुजनाच्या मुलांनी याच्यात बळी पडू नये. जायचंच असेल तर जातील. जोशी, अभ्यंकर, कुलकर्णी यांची मुलं जातील. आपल्या मुलांनी तिथं जाण्याची गरज नाही. औरंग्याच्या कुठल्याही अवलादींना ठेचण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं जे मोठेपण आहे हे कधीच कमी होऊ शकत नाही. कारण या देशामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय हे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतले. म्हणजे वतनदारी बंद करून वेतनदारी आणणं, शेतकऱ्यांना शेतसारा माफ करणं, शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजमाप करणं, स्त्रियांना त्यांचे हक्क देणं, सतीप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणं. आणि एवढंच काय, आज ज्या घरवापसीवरून भाजप एवढं ऊर बळवतंय ती घरवापसीची सुरुवात देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. म्हणजे त्यावेळेस असं मानलं जायचं की हिंदू धर्म सोडून जो कोणी व्यक्ती दुसऱ्या धर्मात गेला असेल त्या व्यक्तीला परत हिंदू धर्मात येण्याची परवानगी देत नव्हते. आता ते न देणारे कोण होते तर हे मनुवादीच. तर ती प्रथा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बंद केली की जर एखादा हिंदू दुसऱ्या धर्मात गेला असेल आणि त्याला जर वाटत असेल की मला पुन्हा हिंदू धर्मात यायचं आहे तर तो हिंदू धर्मात येऊ शकतो. ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराज यांनी चालू केली. समुद्र प्रवास छत्रपती शिवाजी महाराज यांनी चालू केला. म्हणूनच त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं महत्त्व किंवा त्यांचं मोठेपण हे असल्या थडग्यांनी कधीही कमी होणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टींकडे लक्ष न देता महाराष्ट्राचा उत्कर्ष कसा होईल याकडे आपण लक्ष देऊयात. आणि ही राहुल सोलापूरकर, प्रशांत कोळतकर किंवा अबू आझमी ह्या असल्या कितीही अवलादी जे ज्या औरंगजेबाच्या अवलादी आहेत ह्या बळबळल्या तर यांना ठेचण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये नक्कीच आहे. जय महाराष्ट्र.